सोनगाव चे जे ग्रामस्थ आहेत ते इकडे चिपळूणमध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या ऑफिसमध्ये ते जमा झालेले आहेत आणि ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, कारण त्या लोकांना पिण्याच्या पाण्याचा देखील प्रॉब्लेम आहे. त्यांना विकत आणून पिण्याचं पाणी हे प्यायला लागतंय आणि ज्यांना परवडतं ते लोक आणतात, बाकीचे लोक तर तेच खराब पाणी पितात. दुर्दैव असं आहे की तिकडे उद्योग मंत्री हे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असून असं चाललेलं आहे. त्यानंतर गृहराज्यमंत्री हे देखील आपल्या जिल्ह्यात आहेत. ते भले ते तिकडचे ते सोन गावाचे आमदार नसतील तरी ते खेडमध्ये येतं, ते त्यांच्या आजूबाजूच्या अखत्यारीत येतं. तर दोन मंत्री रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून सरकारमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये केंद्रामध्ये त्यांची सरकार, राज्यात त्यांची सरकार हे मौन पाळून आहेत. हे अजिबात त्या कंपन्यांबाबत काहीच बोलत नाही, लोकांच्या हिताबाबत काहीच बोलत नाही. परत करताय ना. त्यानंतर प्रदूषण मंडळ हे सिद्धेश कदमांकडे असून देखील जर असं होत असेल त्यानंतर म्हणजे हे खूपच दुर्दैवी आहे. म्हणजे कोकणातली 3 प्रमुख मंडळी असून कोकणातल्या माणसांना, सोनगावमधल्या लोकांना हे रडायला म्हणजे त्यांना हे त्रास होतोय, हे अतिशय चुकीचं आहे. तिकडचे स्थानिक आमदार भास्कर जाधव साहेब आले, त्यांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला, पण हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे कोकणामध्ये हे म्हणजे बेकार आहे की आपला मराठी माणूस ह्याच्यामध्ये मरतो, ह्याच्यात आपला कोकणी माणूस मरतो. हे अतिशय खराब गोष्ट आहे. दिवस इथं आंदोलन करणार. आता काही तू बाहेर पडत नाही. आमची शाळेत जायची राहतील. बाहेर पडायचंच नाहीये. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता. आता आम्ही इथं बाहेर पडणारच नाव. काय करायचंय तो करा तुम्ही. अर्ध्या तासात आम्हाला निर्णय भेटला पाहिजे. जागा आपली दिलेली जागा त्याचा आपला फायदा आहे. पाण्यासाठी किती महिना आपण किती सोन्यासाठी टाकून बसलेत ना. मोठा अधिकारी असला तरी आम्ही कोणाला घाबरणार ना.